नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत येणाऱ्या लेआउट्समध्ये ज्या मूलभूत सोयी जनतेला मिळाल्या पाहिजे त्यापासून जनता वंचित आहे। प्रत्येक लेआउट्समध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, गटर लाईन चोक्स आहे, ज्या पब्लिक युटिलिटीच्या जागा आहेत त्या जागांवर अतिक्रमणाचा विळखा आहे। NITचे जे गार्डन्स आहे ते अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि मला वाटते की सामान्य जनता ज्या NITने सँक्शन केलेले लेआउट्स आहेत ती त्रस्त आहे आणि अशा वेळेस NITचे अधिकारी काम चुकारपणा करत आहे। NITमध्ये ज्या लोकांच्या लीज आहे, लीज रिन्युअलचे कामं पडलेले आहे, कोणाचे RLचे आहे, हे दलालांच्या माध्यमातून गेलं तर सगळे कामं होतात, परंतु सर्वसामान्य माणूस हा काम करायला आला ते इथे हे कामं होत नाही असं नागरिकांच्या तक्रारी आहे आणि यांना जागं करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीने आंदोलन केलं आहे। जर NITने आपली कार्यप्रणाली जर सुधरवली नाही, NITने आपल्या लेआउट्समधले प्रॉब्लेम सॉल्व केले नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही जन आंदोलन उभारू असा इशारासुद्धा आम्ही इथे देणार आहे। दलालीमुळे सामान्य लोकांची लूट होते आहे, लेआउटमध्ये समस्यांना समोर जात आहे, अंधार आहे। कसं आहे, सामान्य माणूस ज्यांनी NITचा लेआउटमधला प्लॉट घेतला आहे त्याला लीज रिन्यू करायची असेल किंवा त्याचं RL लेटर काढायचं असेल ते हेलपाट्या खाऊन तंग झाले। आपली रोजीरोटी कामधंदे सोडून इथे येतात, मग एखादा दलाल त्यांच्या पैशाची फसवणूक करतो आणि मग ते काम होतं, परंतु सामान्य माणूस हा सरळ NITत आला तर हे काम होत नाही आणि अशा अनेक तक्रारी आहेत। आता आम्ही NIT चेअरमनला सांगणार आहोत ते काय इशारा असणार आहे या सगळ्यामध्ये मागण्या। जर NITने या कार्यप्रणालीत सुधारणा आणली नाही, जनसामान्यांचे प्रश्न ऐकले नाही, NITच्या लेआउट्समधले रस्त्यावरचे खड्डे बुजले नाही आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व झाले नाही तर आम्ही या NITच्या लोकांना आंदोलन करून पुन्हा वठणीवर आणू। डिमांड भरून महिनोगंती उठून गेले दलालाच्या माध्यमातून, महिनो नाही वर्षानुवर्षापासून पारू आहे। दलालाच्या मार्फत गेलं तरच या NITत काम होते, नाही तर कुठलंच काम होत नाही। सामान्य माणूस होरपळल्या जात आहे आणि कोणाचं सत्ताधाऱ्यांचं याच्याकडे लक्ष नाही, म्हणून आम्ही चेअरमनला विनंती करणार आहे की तुम्ही या अधिकारी कर्मचाऱ्यांची क्लास घेऊन ही कार्यप्रणाली 8 दिवसात सुधरवा, अन्यथा पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ असा आम्ही इशारा देणार आहे।